Hello everyone. Let's see today's question, human eye. Now this human eye, this is model of human eye which is spherical in shape and it has a diameter 2.4 centimeter. ही रिकामी जागा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. Now let's see which are the different parts of this human eye. त्याच्या आधी आपल्याला हे माहित पाहिजे की याच्यावरचे प्रश्न कसे कसे येणार आहे. एक तर तुम्हाला डायग्राम काढायचा एक प्रश्न येऊ शकतो सेपरेट, किंवा त्याचे जे वेगवेगळे पार्ट्स आहे एक डायग्राम दिलेली राहील तुम्हाला, त्याच्यामध्ये शो डिफरंट पार्ट्स ऑफ द ह्युमन आय, म्हणजे कोणते कोणते पार्ट्स तिथे दाखवायचे ते सांगितलं आहे. की ॲरो दिलेले असेल ना तिथे पार्ट्सची नावं लिहायची असेल. किंवा तुम्हाला एक 5 मार्काचा प्रश्न राहू शकतो, ड्रॉ वेल लेबल डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स, असे 5 क्वेश्चन्स खाली दिलेले राहू शकतात. किंवा 3 मार्काचा क्वेश्चन, राईट डाऊन द फंक्शन्स ऑफ एनी 2 पार्ट्स, किंवा दिलेल्या पार्ट्सचे फंक्शन लिहायला येऊ शकतात. आणि वेगवेगळा म्हणजे 5 मार्काचा डिस्क्राईब ह्युमन आय अँड डिस्क्राईब फंक्शन्स ऑफ एनी 3 पार्ट्स, अशा पद्धतीचाही 5 मार्काचा क्वेश्चन राहू शकतो. नाव आता बघा याच्यामध्ये दिस इज स्पेरिकल इन शेप अँड इट्स डायमीटर इज 2.4 सेंटीमीटर. लेट्स सी वन बाय वन पार्ट्स विच आर द डिफरंट पार्ट्स. Different parts of this human eye is cornea, iris, pupil, lens, ciliary muscles. Cornea, iris, pupil, lens, ciliary muscles, retina, optic nerves. All these are the different parts which we are going to learn in this portion. Now let's see this model of human eye. This outer membrane is called cornea. Cornea म्हणजे जो आपण ज्याच्यामध्ये डोनेट करतो, जेव्हा डोळे दान केले असं म्हणतात तेव्हा काय दान केलं, ॲक्च्युली डोळा काढून घेतला जातो का नाही, हा कॉर्नियाचा जो पोर्शन असतो तो फक्त कॉर्निया काढला जातो. दिस आउटर मेम्ब्रेन ऑफ द ह्युमन ऑन द ह्युमन आय दॅट इज कॉल्ड कॉर्निया. नाव लेट्स सी वन बाय वन. आफ्टर रिमूव्हिंग धिस कॉर्निया, हा कॉर्निया रिमूव्ह केल्यानंतर there is a dark fleshy surface. This dark surface having lines. तुम्ही सुद्धा तुमचे डोळे जेव्हा आरशामध्ये पाहायचं आणि चांगला प्रकाशाचा एकदम फोकस जर लाईटवर टाकायचा तर तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये आतमध्ये असा कमी जास्त होणारा ब्राऊन कलरचा पोर्शन किंवा डार्क, तुमच्या डोळ्याचा जो रंग असेल त्यानुसार तो पोर्शन असा कमी जास्त होताना दिसतो. दॅट इज द डार्क फ्लेशी सरफेस दॅट इज कॉल्ड इरिस. Now this muscles of this iris can control its size, large or small. तो स्वतः मसल्स काय करतात, मसल्स ऑफ इरिस कंट्रोल इट्स साईज. त्या इरिसचा साईज कमी जास्त होतो अकॉर्डिंग टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. ते कशा पद्धतीने कमी होतं, कधी कमी होतं, कसं होतं ते नंतर बघू आपण. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी डिफरंट पार्ट्स. नाउ दिस पोर्शन इज इरिस. Then there is a small opening at the center of the iris. हे ओपनिंग आहे स्मॉल ओपनिंग, दॅट इज कॉल्ड प्युपिल. म्हणजे जो इरिस आहे तो सर्व लोकांचा वेगवेगळ्या रंगाचा असू शकतो, वेगवेगळ्या रंगाचा असतोच तो प्रत्येकाच्या डोळ्यानुसार. म्हणूनच तर बघा आधार कार्डवर तुमच्या डोळ्याचा जो फोटो टाकला जातो तो इरिसचा जो रंग असतो त्यानुसार, किंवा मग तुमच्या हाताचे जी ठसे असतात त्याचा घेतला जातो. आफ्टर इरिस and pupil, this is small opening. This small opening of variable diameter, तो सुद्धा डायमीटर स्वतःचा कमी जास्त करतो आणि त्यालाच काय म्हणतात प्युपिल. दिस प्युपिल कॅन कंट्रोल ऑल्सो इंटेन्सिटी ऑफ लाईट. नाउ आफ्टर दॅट लेट मी रिमूव्ह दिस पोर्शन. दिस इज इरिस. लेट मी अगेन रिमूव्ह दिस पोर्शन. इरिसचा पोर्शन घेतल्यानंतर आफ्टर इरिस देअर इज अ ट्रान्सपरंट, हा बघा इथे, दिस ट्रान्सपरंट लेन्स इज देअर क्रिस्टलाइन, दॅट इज कॉल्ड लेन्स. दिस इज कॉल्ड लेन्स. याच्या अगदी इरिसच्या मागच्या साईडला देअर इज अपराईट पोझिशन. अपराईट पोझिशनमध्ये काय असतो, हा लेन्स असतो. दिस लेन्स इज कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस देअर. आफ्टर दॅट this whole portion is filled with solution. and ते solution मुळे काय होतं, जसं त्या it gives pressure if you press, म्हणजे आपला डोळा जर तुम्ही असा प्रेस केला तर तुमचा डोळासुद्धा आतमधलं हे जे लिक्विड असतं त्याच्यामुळे तुमचा डोळा असा चपकत नाही. नाहीतर काय करतो हा लिक्विड काय करतो, अपोजिट डायरेक्शननी तुमच्या हातावर सुद्धा प्रेशर देतो. त्याच्यामुळे इथे आतमध्ये होल कॅव्हिटी इज फिल्ड विथ solution, vitreous solution. After that
वेन यू रिमूव्ह धिस सोल्युशन पोर्शन, आतमध्ये कॅव्हिटी त्याच्यामध्ये सोल्युशन असेल, देन लास्ट पोर्शन दिस पोर्शन. आता याच्यामध्ये हा जो पोर्शन असतो, दिस पोर्शन इज कॉल्ड रॅटिना. हा आतमधला पोर्शन, मागची मेम्ब्रेन जी असते ती काय असते, रॅटिना. ऑन विच image is formed, real and inverted image is formed here, clear, real and inverted. When you remove this retina, back side there are nerves. That means when image is formed, that means this portion, here image is formed at this portion, and this image produce electric signals, and those electric signals are carried by optic nerves up to brain. Brain analyze those signals and शो द ऑब्जेक्ट ॲज इट. तो जसा आहे तसा तो ऑब्जेक्ट आपल्याला शो करतो. ब्रेन आपल्याला सांगतो की समोरचा ऑब्जेक्ट काळा आहे, गोरा आहे, किती अंतरावर आहे, कुठे कसा आहे, हलतो आहे, शांत आहे, कसा आहे, हे सर्व सांगतो. नाव लेट्स सी हाऊ विल यू ड्रॉ धिस डायग्राम ऑफ ह्युमन आय. अतिशय महत्त्वाची अशी डायग्राम आहे. नाव पहिल्यांदा काय करायचं, इथे 3 कॉन्सेंट्रिक सर्कल्स असे पूर्ण काढून टाकायचे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स काढले की हा पोर्शन एवढा मिटवून टाकायचा. पहिला जो सर्कल आहे त्याला असा फोल्ड मारायचा आणि इकडून असा फोल्ड मारायचा आणि इथे काढायचा लेन्स. दॅट मीन्स धिस पोर्शन, हा जो पहिला पोर्शन आहे एवढा सोडला तर हा जो पोर्शन आहे धिस इज कॉल्ड लेन्स. पहिल्यांदा मी काय काढला, लेन्स काढला. आफ्टर दॅट हा जो सर्कल आहे त्याला असा जोडून टाकायचा. दॅट मीन्स धिस लेन्स इज हेल्ड बाय सिलियरी मसल्स. हा जो लेन्स आहे तो कोणी पकडून ठेवलेला आहे, सिलियरी मसल्स. अँड देअरफॉर आता हे नावं कशी द्यायची, असे द्यायचे, हेकडे वाकडे नाही द्यायचे. सिलियरी मसल्स. दिस वन इज लेन्स. Biconvex lens is there. After that, this outer membrane, याच्या आतमध्ये जो असतो, this outer membrane is called cornea. After that, this portion, हा जो पोर्शन आहे एवढा पोर्शन पूर्ण इथून इथपर्यंतचा हा पूर्ण पोर्शन, हा वाला पोर्शन दॅट इज कॉल्ड इरिस. हा म्हणून इथे बघा मी डार्क दाखवलेला आहे, IRIS. अँड देअर इज अ स्मॉल ओपनिंग. इथे बघा या लेन्सच्या समोर ही ओपनिंग आहे. दॅट ओपनिंग इज कॉल्ड प्युपिल. After that, when rays pass through this lens, image is formed on this inner membrane that is called retina. The rays when form image on this retina, real and inverted image is formed on this retina. This retina is light sensitive screen which generate electric signals and they are carried up to brain by optic nerves. आता प्रश्न मी हे सुद्धा म्हटलं होतं की एक एक पार्ट आपण घेणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला मॉडेल दाखवलं, त्यानंतर आता पुस्तकामध्ये डायग्राम कशी काढायची, कारण डायग्राम काढायला ही येतेच. आता याच्यानंतर 1 by 1 पार्ट. कॉर्निया. फर्स्ट कॉर्निया. दिस कॉर्निया इज द आउटर मेम्ब्रेन ऑन द ह्युमन आय. बाहेरची मेम्ब्रेन. इफ इट इज अ आउटर मेम्ब्रेन, दॅट मीन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड थ्रू दिस कॉर्निया. अँड दिस कॉर्निया इज डोनेटेड ड्युरिंग आय डोनेशन. जेव्हा डोळा डोनेट केला जातो तेव्हा कोणता पोर्शन डोनेट केला जातो, हा कॉर्निया डोनेट केला जातो. पूर्ण डोळा हा काढला जात नाही. दॅट मीन्स कॉर्निया इज द मेन पार्ट. आता कॉर्निया का बरं डोनेट केला जातो, कारण तो जनरेट जसा हा नॅचरल गिफ्टेड आहे, आपल्याला तो तयार करता येत नाही कॉर्निया, त्याच्यामुळे आपल्याला हा काय करावा लागतो, डोनेट करावा लागतो. नाव आता याच्यामध्ये प्रश्न कसा येईल, कॉर्नियाचं पोर्शन सांगितलं मी कोणता आहे तो सांगितलं आणि त्याचं फंक्शन सांगितलं. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड, याच्यावरचा क्वेश्चन कसा आहे तो, विच पार्ट ऑफ द आय रिफ्रॅक्ट मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट, अँड दॅट वन इज कॉर्निया. देन सेकंड वन इज इरिस. दिस इज डार्क फ्लेशी सरफेस. डायग्राम पुस्तकातही दिलेली आहे, तुम्ही पुस्तकातली पाहून काढू शकता किंवा या पद्धतीने. दिस डार्क फ्लेशी सरफेस इज कॉल्ड इरिस बिहाइंड द कॉर्निया. कॉर्नियाच्या अगदी मागे डार्क फ्लेशी सरफेस आहे, दॅट इज कॉल्ड इरिस. नाव धिस इरिस हॅव डिफरंट कलर फॉर डिफरंट पर्सन्स. वेगवेगळ्या लोकांसाठी याचे रंग कसे असतात, वेगवेगळे असतात. नाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ इरिस.
मसल्स ऑफ इरिस कॅन कंट्रोल इट्स साईज, स्वतःचा साईज तो मसल्स इरिसचे मसल्स काय करतात, कंट्रोल करतात. मग चेक कसं करायचं हे आत्ताच तुम्हाला सांगितलं की आरशामध्ये पाहायचं आणि त्याच वेळेस मोबाईलचा प्रकाश जो आहे, फोकस जो आहे तो पूर्ण डोळ्यावर टाकायचा, त्याच्यामुळे आपले डोळे आरशामध्ये दिसतात आणि कमी जास्त होताना तो दिसतो. असे कमी जास्त होताना दिसतो. नाव धिस इरिस कॅन कंट्रोल इट्स size by using muscles of the iris. Now how can it control, what is the position of that iris? That means if the intensity of light, तुम्ही जेव्हा बाहेर जाता खूप ऊन असेल तर तुम्ही कसं करता, असं करता, डोळे असे करता याचा अर्थ काय करता, तुम्ही डोळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रकाश जर आतमध्ये गेला तर आपल्या रॅटिनाला धोका असतो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही स्वतःचा तो जो इरिसचा आकार आहे तो काय करतो, कमी करतो. आता हा इरिस आणि प्युपिल एका वेळेस स्वतःचा आकार कमी करतो जेणेकरून जास्त लाईट गेला नाही पाहिजे. दॅट मीन्स इट कॅन स्ट्रेच, तो स्वतःला काय करतो, स्ट्रेच करतो, ओढतो, असा स्ट्रेच करतो. तो असा पोझिशनला आहे तर तो स्वतःला ओढून स्वतःचा आकार कसा करतो, असा प्युपिलचा आकार कमी करतो. दॅट मीन्स व्हेन द लाईट जेव्हा डीम असेल तर तो स्वतःला काय करतो, वाईट करतो. आणि जर लाईट ब्राईट असेल, खूप जास्त असेल तर इट स्ट्रेच, स्वतःला स्ट्रेच करतो. इट स्ट्रेच सो दॅट इट्स प्युपिल, साईज ऑफ द प्युपिल डिक्रीजेस. हा प्युपिलचा साईज काय होतो, कमी होतो. त्याची इंटेन्सिटी, लाईटची इंटेन्सिटी जी जास्त असेल त्याच्यामुळे इरिस स्वतःचा आकार असा हा करतो, स्ट्रेच करतो आणि आकार काय करतो, कमी करतो. सो दॅट maximum amount of light cannot enter inside the eye and our eye can be protected from bright light. That means if the light is dim, समजा एखादी गोष्ट अंधार कमी असेल तर आपण डोळे असे फाडून पाहतो, याला म्हणतो आपण डोळे फाडून पाहणे. डोळे फाडून पाहणे म्हणजे आपण काय करतो, इरिसचे मसल्स असे रिलॅक्स पोझिशनला आणून राहिलेलं आहे. सो दॅट इट्स साईज कॅन बी वाईड, त्याचं साईज वाईड करतो आपण, जेणेकरून मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट, जे काही तुम्ही कमी प्रकाशात पाहून राहिला त्यातला जास्तीत जास्त प्रकाश तुमच्या डोळ्यात जावा आणि तुम्हाला ती वस्तू क्लिअर दिसावी. म्हणजे डार्क ब्राईट लाईट असेल तर स्ट्रेच होतील मसल्स आणि लाईट जर डीम असेल तर मसल्स कोणत्या पोझिशनला राहतील, वाईड होतील, जास्त असं मोठा होण्याचा प्रयत्न करेल. दॅट मीन्स इरिस कॅन रेग्युलेट द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग इनसाइड द आय. आफ्टर दॅट प्युपिल, this is a dark patchy surface, there is a small opening, this opening is called pupil having variable diameter. त्याचं डायमीटर कमी जास्त होतं, ते सुद्धा डोळ्याच्या आतमध्ये दिसतं. बाहुली, छोटीशी बाहुली म्हणजे बाहुलीच्या आतमध्ये एक छिद्र दिसतं तुम्हाला. that small opening of variable diameter that is called pupil. This pupil also control the amount of light entering inside the eye. किती प्रमाणात, if the light is bright it will decrease its size by stretching and if the light is dim it will wide, स्वतःचा साईज काय करतो, तो वाईड करतो. सो दॅट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट कॅन एंटर इनसाइड द आय. आफ्टर दॅट बिहाइंड दिस कॉर्निया झाला, इरिस झाला, प्युपिल. बिहाइंड दिस देअर इज लेन्स, बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज देअर. धिस पोर्शन इज कॉल्ड एज लेन्स इन अपराइट पोझिशन, असा उभा आहे. धिस लेन्स कॅन फॉर्म रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. कोणत्याही वस्तू जी तुम्ही पाहून राहिला त्याची उलटी आणि खरी इमेज तयार करण्याचं काम करतो दिस लेन्स. दिस लेन्स कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज इट्स फोकल लेंथ. स्वतःची फोकल लेंथ तो कमी जास्त करू शकतो. तुम्ही एखादा लेन्स बघितला, जसं हा लेन्स बघितला, हा एक लेन्स आहे, तर या लेन्सची जाडी किंवा याला कमी अजून थिन करू शकत नाही किंवा याला असं फुगवू शकत नाही. मी जर याला वरून दाबलं तर हा फुगतो का, नाही. याला जर मी ओढलं तर हा पुन्हा पातळ होतो का, नाही. परंतु तुमचा जो डोळ्यातला लेन्स आहे तो काय होतो, स्वतःची फोकल लेंथ इट कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट विच यू आर ऑब्झर्विंग. सो तुम्ही डोळ्याने कोणता ऑब्जेक्ट पाहून राहिला. इफ यू आर ऑब्झर्विंग फार अवे ऑब्जेक्ट, दूरचा ऑब्जेक्ट, डिस्टंट ऑब्जेक्ट. दूरचा म्हणजे डिस्टंट आणि डिस्टिंक्ट मध्ये फरक आहे. डिस्टंट म्हणजे दूरचा आणि डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे. डिस्टंट object, when you are observing distant object, then at that time
युअर धिस लेन्स इज ॲट रिलॅक्स पोझिशन. दूरपर्यंत चंद्रापर्यंत इन्फिनिटीवर पाहू शकता तुम्ही. दूरपर्यंत कुठपर्यंत चंद्रावरचं तुम्हाला बघा डागं, तिथले हरणाचं चिन्ह, सशाचं चिन्ह असं वगैरे सर्व दिसतं. त्यामुळे चंद्रापर्यंत तुमचं जे डिस्टन्स आहे ते कोणतं डिस्टन्स पकडलं जातं? इन्फिनिटी डिस्टन्स पकडलं जातं. दॅट डिस्टन्स while observing that moon your must this lens is at relaxed position. कोणत्या पोझिशनला असतो तो? रिलॅक्स पोझिशनला असतो. दॅट मीन्स ॲट दिस पोझिशन वेन इट इज रिलॅक्स इट इज थिन. कसा असतो तो? थिन असतो. बट वेन यू वॉन्ट टू ऑब्झर्व अ नियर बाय ऑब्जेक्ट, मला एखादी वस्तू पाहायची, मला हे वाचायचं आहे, जवळचं वाचायचं असेल तर मला काय होतो? लेन्स काय होतो? थिक व्हायला पाहिजे. दॅट मीन्स दिस मसल आर स्ट्रेच. हे मसल्स काय करतात? स्ट्रेच करतात, त्याला असं दाबतात. समजी या लेन्सला असा वरून दाबला, या लेन्सला असा वरून दाबला तर हा काय होतो? फुगतो असा इथे. हा या साईडचा होतो, फुगतो. दॅट मीन्स इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस. जेव्हा तुम्ही चंद्रावरचं पाहता तेव्हा त्याची फोकल लेंथ काय होते? वाढते, इन्क्रीज होते, मॅक्झिमम होते इन्फिनिटीवर. परंतु जेव्हा तुम्ही जवळची वस्तू पाहत असाल तेव्हा त्याची फोकल लेंथ डिक्रीज होते. इट बिकम्स थिक. And so that you can observe the nearby object clearly. That means it can change its focal length. To changing its focal length, the muscles which are provide support, स्वतः सपोर्ट देतात, that is called ciliary muscles. These ciliary muscles हे अतिशय महत्त्वाचं आहे. लेन्सचं फंक्शन आणि सिलेरी मसल्सचं फंक्शन हे नेहमी येतं आणि प्युपिल जवळपास सर्वच नेहमीच येतात. These ciliary muscles held the लेन्स इन अपराईट पोझिशन. अशा पद्धतीने अपराईट पोझिशनमध्ये सिलेरी मसल्स काय करतात? लेन्सला पकडून ठेवतात. नाव इफ यू वॉन्ट टू ऑब्झर्व अ फार अवे ऑब्जेक्ट ऑर डिस्टंट ऑब्जेक्ट, दूरचा ऑब्जेक्ट जर पाहायचा असेल तर ते लेन्स कोणत्या पोझिशनला आहे? आता रिलॅक्स पोझिशनला. लेन्स इज थिन. तो कसा आहे? थिन आहे. बट व्हेन यू वॉन्ट टू ऑब्झर्व अ नियर बाय ऑब्जेक्ट, जवळचा ऑब्जेक्ट पाहायचा असेल तर हे सिलेरी मसल्स स्ट्रेच होतात, म्हणजे असे दाबतात. स्ट्रेच असे दाबत असेल तर हा बघा आकार कसा झाला? वाढला. दॅट मीन्स लेन्स बिकम थिन. हे जर असे झाले तर थिन राहील आणि हे जर असे झाले तर थिक. हा आकारच वाढलेला दिसतोय. हे असं झालं तर बघा थिन, मधला आकार बघा थिन झालेला आहे. दॅट मीन्स दे आर इन रिलॅक्स पोझिशन. इफ दे आर इन रिलॅक्स पोझिशन फोकल लेंथ इज मॅक्झिमम. त्याची फोकल लेंथ कशी असते? मॅक्झिमम. इफ दे आर स्ट्रेच केलं, ओढल्या गेले असे, हा असा हे करून राहिला, दाबून राहिला, हा याला वरून दाबून राहिला, इट बिकम्स थिक अँड फोकल लेंथ इज लेस or decreases and lens become thick and whole thing can be carried out by these ciliary muscles. After that this whole portion is filled by vitreous solution ने filled केलेला असतो. आणि जेव्हा ते काच बिंदू वगैरे प्रकार म्हणतात ना तेव्हा बघा हे जे सोल्युशन असतं आतमधलं सोल्युशन हे एक म्हणजे सॉलिड पोर्शन व्हायला सुरुवात होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की काच बिंदू होतो. आफ्टर दॅट देअर इज वन स्क्रीन. धिस वन इज कॉल्ड ॲज रेटिना. दिस इज लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन ऑन विच real and inverted image of any object, distant object or nearby object is formed on this retina. This because of the light sensitive screen their electric signals are produced which are carried by optic nerves up to brain and brain analyze the object ऑब्जेक्टला ॲनालाइज करतो किंवा त्या सिग्नल्सला ॲनालाइज करतो, त्याचं इंटरप्रेट करतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट कसा आहे हे आपल्याला सांगतो. तर अशा पद्धतीने हे दोन आहे. नाव पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. आता पॉवर ऑफ ॲकोमोडेशन शिकायचं असेल